क्वेश्चन आहे फाइंड रियल रूट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन x2 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 बाय रेग्युलर फॉल्सी मेथड परफॉर्म 3 इटरेशन. म्हणजे याच्यात फक्त तीन वेळा एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. म्हणजे 3 वेळा इटरेशन त्याचे स्टेप असतात, 3 स्टेप यूज करायचे आहे. बिटवीन काय आहे 2 and 3 म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे आधीच आपल्याला. कधी कधी एक्झाम्पलमध्ये देत नाही व्हॅल्यू. ठीक आहे. मग गिवन दॅट काय फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, याला इक्वेशनलाच फंक्शन म्हणतात. मग त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणू. फंक्शन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. ठीक आहे. हा फंक्शन दिला आहे आपल्याला. एची व्हॅल्यू दिलेली, एची व्हॅल्यू म्हणजे 2. बघा इकडं व्हॅल्यू दिलेली आहे 2 and 3. जे 1 नंबरला येईल ते एचं आणि 2 नंबरला येईल ते बीचं. ठीक आहे. बी इज इक्वल टू 3. ठीक आहे. मग आपल्याला फाइंड काय करायचं आता, आपल्याला फॉर्म्युला आधी लक्षात घ्यायचं आहे. रेग्युलर फॉल्सीचा फॉर्म्युला काय, सी इज इक्वल टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए. हा फॉर्म्युला त्याच्या खाली काय घ्यायचं आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय काय भेटलेलं आहे, दोन्ही याच्यात 2 ए आहे ना, ते दोघा एची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला. पण आपल्याला एफ ऑफ बीची आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू नाही माहिती, ती व्हॅल्यू आधी फाइंड करून घ्यायची. ठीक आहे. मग एफ ऑफ ए इज इक्वल टू, आता हा एफ ऑफ ए आहे ना, मग हा एफ ऑफ एक्सची कशी इक्वेशन आहे तशीच एची इक्वेशन येईल. काय इक्वेशन येईल, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए मायनस 1. तसेच आपण इथं एफ ऑफ बीची घेऊ. ठीक आहे. एफ ऑफ बी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 2 इंटू बी मायनस 1. ठीक आहे. मग बीची व्हॅल्यू काय आहे 3 आहे, 3चा स्क्वेअर मायनस 2 तासाचा, अजून बीची व्हॅल्यू काय 3. ठीक आहे. याला सॉल्व केल्यावर काय येतं, आता याला सॉल्व करायचं का आपण कॅल्क्युलेटरमध्ये. ठीक आहे. याचं सॉल्व केल्यावर 2 येतं. ठीक आहे. तसं याचं करायचं, एची व्हॅल्यू 2 आहे, 2 इंटू 2 मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एफ ऑफ बीची व्हॅल्यू भेटली, एफ ऑफ एची व्हॅल्यू भेटली. म्हणजे फॉर्म्युलामधले 4 जे होते ना, त्या चौघांची आपल्याला व्हॅल्यू भेटली. मग पुढं काय लिहायचं, नाव पुढं नाही एवढं नाही लिहायचं. आता एक लिहायचं काय, हे एफ ऑफ बीची या दोघांची आधी मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच आपण पुढं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो, नाही तर नाही करू शकत. मग कंडिशन काय आहे, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी म्हणजे दोघांचा गुणाकार मायनसमध्ये आला पाहिजे कायम. -1 आहे 2 आहे यांचा गुणाकार. मग किती आलं -2. हा 0च्या खाली पाहिजे. ठीक आहे. -2 इज लेस दॅन 0. मग देअरफॉर आपण काय लिहिणार, देअरफॉर एफ ऑफ एक्स हॅव रूट बिटवीन 2 and 3. म्हणजे या 2 and 3च्या मध्ये त्याला मूळ भेटतोय. ठीक आहे. म्हणजे रूट आपण रूट फाइंड करतो ना त्याच्यामुळं. ठीक आहे. एवढं झालं. मग सिम्पल काय घ्यायचं, नाव वी हॅव रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे. एवढं झालं. मग सी इज इक्वल टू रेग्युलर. आता फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला इथं लिहून घ्यायचा. ठीक आहे. ए एफ ऑफ बी मायनस काय एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए. फॉर्म्युला पाठ करून घ्यायला म्हणजे लई महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता यांचे व्हॅल्यू पुट करायचे आहे. मग एची व्हॅल्यू काय होती 2 होती. ठीक आहे. त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊ आपल्याला समजलं पाहिजे म्हणून. इंटू एफ ऑफ बीची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे. मायनस बीची व्हॅल्यू 3 आहे. इंटू एफ ऑफ एची व्हॅल्यू किती -1 आहे. ठीक आहे. इथं एफ ऑफ बीची -2 इथं -1. ठीक आहे. जे ज्यांच्या व्हॅल्यू आपण तसे त्यांची व्हॅल्यू घातल्या. ठीक आहे. म्हणजे वरती जे आहे ना हे तसंच कॅल्क्युलेटरमध्ये घालायचं. कसं घालायचं मी सांगतो तुम्हाला. 2 इंटू 2 -3 इंटू -1 7 आलं. ठीक आहे. मग 7 डिवायडेड बाय 2 -+ 1 किती होतात. आता तुम्ही परत म्हणशे नाही काय 2 मायनस इन ब्रॅकेट -1 किती येतं 3 येतं. ठीक आहे. मग 2/7 यांना सॉल्व करून काय आन्सर होतं 2.333
2.33 फक्त 4पर्यंत घ्यायचं कॅल्क्युलेटरमध्ये आलं ते. ही सीची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, ही सीची व्हॅल्यू झाली. हीच व्हॅल्यू पुढं आपल्याला वापरायची. मग आता सीची झाली ना, मग आपण इथं एफ ऑफ ए व बी काढले होते बघा, एफ ऑफ बी आणि ए. मग इथं एफ ऑफ सी काढायचं, एफ ऑफ सी. मग आपला इक्वेशन काय होती, c² - 2 × c - 1. मग सीची व्हॅल्यू काय आहे, 2.3333 चा स्क्वेअर मायनस 2 × 2.3333 -1. ठीक आहे, मग याला सॉल्व करून काय आता गडाक सॉल्व करायचं बरं का. आता मी तसंच कॅल्क्युलेटरमध्ये त्याला सॉल्व करतो. ठीक आहे, 2.33 स्क्वेअर मायनस 2 × 2.333 -1. मग काय आन्सर आलं, -0.2223 इज लेस दॅन 0. ठीक आहे, एफ ऑफ सीची व्हॅल्यू काढली. मग ती काय भेटली बघा, एफ ऑफ सीची अशी व्हॅल्यू काढली. ठीक आहे, झालं. मग आता पुढं काय करायचं आहे आपल्याला, पुढं आता हा इटरेशन संपला आपला. ठीक आहे, आता दुसरा इटरेशन, सेकंड इटरेशन. ठीक आहे, ते काय म्हटले आपल्याला 3 वेळा करायचं असं. हे 3 वेळा केलं ना, मग आता तेच जी सीची व्हॅल्यू भेटली होती ना आपल्याला इथं, तीच आपली ईची व्हॅल्यू झाली आता. ठीक आहे, इज इक्वल टू 2.3333. ठीक आहे, आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू काय होईल, मग ही जी वर भेटते ती एफ ऑफ सीची म्हणजे एफ ऑफ एची -0.2223. आणि बीची काय होती, 3च होती, आणि एफ ऑफ बीची होती 2. ठीक आहे, मग तसंच फॉर्म्युला आपल्याला परत वापरायचं आहे. परत आता नव्या सीची व्हॅल्यू काय करायची आहे, ए × एफ ऑफ बी मायनस बी × एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, हे झालं. मग एची व्हॅल्यू 2.3333 × 2 - 3 × -0.2223 डिवायडेड बाय 2 - -0.2223. आता मी शॉर्टमध्येच घेतो, ही कॅल्क्युलेशन तुम्हाला येतं. आता कॅल्क्युलेटर आहे ना तुमच्याकडे, सिम्पल करून घ्यायचं. सीची व्हॅल्यू काय आली 2.3999. ठीक आहे, हे झालं. मग आता एफ ऑफ सीची व्हॅल्यू फाइंड करायची. एफ ऑफ सीची बघा, आता ही स्टेप इथं केली ना, ती स्टेप इथं रिटर्न करायची. फक्त फॉर्म्युला खाली आपल्याला फक्त सीच्या जी सीची व्हॅल्यू इथं भेटली ना, ही सीची व्हॅल्यू, तीच ईची व्हॅल्यू इथं कन्सिडर करायची. आणि ही एफ ऑफ सीची व्हॅल्यू जी भेटली ना, ही एफ ऑफ सीची व्हॅल्यू जी भेटली ना, तीच व्हॅल्यू इथं एफ ऑफ एला द्यायची. ठीक आहे, मग एफ ऑफ सीची व्हॅल्यू कशी फाइंड करणार आपण आता, c² - 2 × c 2 × c - 1. ठीक आहे, हे कशावरून घेतो माहिती आहे का, ही जी इक्वेशन आहे ना, ही जी इक्वेशन, ही इक्वेशनच्या एक्सच्या ऐवजी आपण सी पुट करा. ठीक आहे, ते इक्वेशन इथे घ्यायची. मग काय सीची व्हॅल्यू काय आली, 2.3999 चा स्क्वेअर मायनस 2 × 2.3999 -1. याला सॉल्व करून काय आन्सर येतं, -0.0402. ठीक आहे, हे झालं. मग एफ ऑफ सीची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ठीक आहे, परत व्हॅल्यू भेटल्या. मी पान पलटतो. हे 2 इटरेशन झाले बरं का. आता तिसरा इटरेशन, थर्ड इटरेशन. पेपरमध्ये जर 5 मार्काला जर हा प्रश्न आला ना, तर 4 इटरेशन करायचे. 4 मॅक्झिमम 4 नाही तर 5 करायचे. आणि 2 मार्काला आलं तर 2च करायचे. ठीक आहे, 2 मार्काला शक्यतो येत नाही. मग 4 इटरेशन झाला. मग जी सीची किंमत होती तीच एची किंमत आता 2.3999. बीची किंमत तीच राहते, बदलत नाही. आणि एफ ऑफ बीची पण बदलत नाही. म्हणजे एफ ऑफ बीची 2 होती आणि बीची 3 होती. मग एफ ऑफ एची किती असन, जी आपण आत्ता काढली ती. ठीक आहे, मग परत नाव वी हॅव रेग्युलर पॉलिसी इथं तुम्ही लिहा बरं का, स्टेप बाय स्टेप लिहा. कसं लिहायचं, नाव वी हॅव रेग्युलर पॉलिसी, मेथड लिहून टाका. ठीक आहे,
सी इज इक्वल टू एफ ऑफ बी माइनस बी इंटू एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, मग त्याच व्हॅल्यू इथं पुट करायच्या. पुट द व्हॅल्यूज वी कॅन हॅव बीची व्हॅल्यू एफ ऑफ बीची व्हॅल्यू 2 मायनस एफ बीची व्हॅल्यू 3 मायनस काय येईन इथं मल्टिप्लिकेशन 0.0402 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 मायनस 0.0402. मी बधीर झालो असं वाटतंय मला. ठीक आहे, एवढं घ्यायचं. मग आता तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व करायचं यांची कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेटरमध्ये घालायचं आणि डायरेक्ट सॉल्व करायचं. हे वरची लाईन आधी सॉल्व करून घ्यायची, खालची लाईन सॉल्व करून घ्यायची. ठीक आहे, मग याचा आन्सर काय आलं 2.4108. ठीक आहे, ही सीची व्हॅल्यू भेटली. सी इथं आहे ना, मग ती सीचीच व्हॅल्यू काढली. आता एफ ऑफ सीची व्हॅल्यू कशी काढणार तुम्हाला माहिती आहे. आता सिम्पल सी स्क्वेअर मायनस 2 इंटू सी मायनस 1. मग सीची व्हॅल्यू काय 2.4108 याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 2.4018. ठीक आहे, मायनस 1. मग याला सॉल्व करून काय भेटतं मायनस 0.0001 इज लेस दॅन 0. एवढं लिहायचं. हेन्स मग एवढं संपलं का, हे 3च विचारलं मग 3च लिहितो आपण. मग काय लिहायचं हेन्स द रूट इज, रूट काय त्याची ही रूट आहे आपल्या सीची फाइंड केली ती. ठीक आहे, रूट इज 4.108. ठीक आहे, ही रूट आहे. समजलं, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. 14141. ठीक आहे, धन्यवाद.